श्री स्वामी समर्थ. मी आहे पंकज आणि आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पंकज धरणे ब्लॉग्स. मंडळी, आज मी आलोय डहाणू वेस्टला, डहाणू बीचवर, जिथे चालू आहे डहाणू बीच फेस्टिवल 4.0. याची डेट आहे 20, 21 आणि 22 मार्च 2026. सकाळी 10 ते रात्री 10:30-11 वाजेपर्यंत हा फेस्टिवल चालू असतो. इथे तुम्हाला एकाच छताखाली सर्व काही गोष्टींची खरेदी करता येणार आहे. इथे लघु उद्योजक आणि उद्योजकांचे सुद्धा स्टॉल तुम्हाला बघता येणार आहे, जिथे तुम्ही खरेदी वगैरे करू शकता. सोबतच लाईव्ह म्युझिक, डान्स, काही नाही का भरपूर काही इथे ॲक्टिव्हिटीज होणार आहेत, ज्या की मी तुम्हाला स्क्रीनवर देतो. तुम्ही चेकआउट करू शकता. 3 दिवसात इथे काय काय कार्यक्रम होणार आहेत. तर डहाणूकरांना आणि आजूबाजूच्या लोकांना, मोस्टली मुंबईकरांना विनंती आहे, नक्कीच 3 दिवसाचे एक डहाणू फेस्टिवलला व्हिजिट करा. इथल्या उद्योजकांकडून खरेदी करून त्यांना सपोर्ट करा. तर चला आपण डहाणू फेस्टिवलमध्ये बघूया यावेळी काय काय तुम्हाला बघायला मिळते. ते 3 दिवस काय काय ॲक्टिव्हिटीज होणार आहे ते दिलेलं आहे. डे 1, डे 2 आणि डे 3. तुम्ही पॉज करून तुम्ही चेकआउट करू शकता. सोबतच मी डिस्प्लेवर सुद्धा देतोच आहे तुम्हाला. जसं तुम्ही एंटर कराल ना, तुम्हाला इथे स्टॉल्स बघायला मिळतील. खूप काही वस्तूंचे तुम्हाला इथे स्टॉल्स बघायला मिळतील. आपण एक एक स्टॉल तर कव्हर करणार नाही आहे, मोजके स्टॉल कव्हर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. पहिला दिवस आहे आजचा आणि गर्दी बघू शकता, भरपूर गर्दी आहे. आपले ओळखीचे आपली माणसं दिसलेत, चला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव ज्योतिराव आणि माझ्याकडे आहे अत्यंत सुंदर अशी हँडमेड ज्वेलरी आणि याच्यात वापरलेले सगळे पर्ल्स जयपुरी आहेत आणि काचेचे आहेत. आपण स्टार्ट करूया माझ्या अतिशय आवडत्या वस्तूपासून. इयरिंग्स, कोणतेही 3 इयरिंग्स घेऊ शकता. 100ला 3 आहेत. आपल्याकडे इयरिंग्समध्ये बरीच वेगळी व्हरायटी आहे. त्यानंतर 250. त्यानंतर या साईडला बघाल ब्रेसलेट, कोणतेही 2 ब्रेसलेट 150ला 2 घेऊ शकता. पाठीमागे क्लिअर क्रिस्टल ब्रेसलेट्स आहेत, हे 150ला 1 कोणतेही घेऊ शकता. त्याच्यानंतर या साईडला आहे हे 1 ग्रॅम गोल्ड कलेक्शन आहे. इथे आहेत हे माझे संपूर्ण 1 ग्रॅम गोल्ड प्लेटिंग वाले, मायक्रॉन प्लेटिंग वाले मंगळसूत्र आहेत. 18 इंच मध्ये क्रिस्टल मध्ये आहेत पूर्ण. त्यानंतर या बाजूला बघा अमेरिकन डायमंड्स मध्ये कलेक्शन आहे. हे सगळे मायक्रॉन प्लेटेडच आहेत. त्यानंतर हे आहेत हे सगळे जयपुरी पर्ल्स आणि ग्लास क्रिस्टल असे कॉम्बिनेशन्स आहेत. या बाजूला बघाल हा राणी हार आहे माझ्याकडे. त्याच्यानंतर हे सगळे आहेत हे इनविजिबल सेट्स आहेत, क्रिस्टल मध्ये सेट्स आहेत, हँड पेंटेड इयरिंग्स आहेत, जयपुरी बीड्स मध्ये आहेत आणि भरपूर काही काही व्हरायटी आहे. प्लीज डहाणू फेस्टिवलला नक्की व्हिजिट करा. आज, उद्या, परवा 3 दिवस. येस, माझा नंबर आहे 9870292283. थँक्यू. आजूबाजूला बघू शकता, भरपूर सारे तुम्हाला इथे स्टॉल्स बघायला मिळणार आहे. वेगवेगळ्या वस्तूंचे तुम्ही इथे खरेदी करू शकता आणि ते सुद्धा एकदम कमी किमतीमध्ये. तर एक एक आपण स्टॉल कव्हर करूया. थोडक्यात आपण कव्हर करण्याचा व्हिडिओ प्रयत्न करणार आहे, कारण जास्त आपण कव्हर नाही करू शकत. व्हिडिओ खूप मोठा होईल. तर तुम्ही सर्वांनी या 3 दिवसाच्या फेस्टिवलला या आणि खूप सारी खरेदी करा. इथे काही ज्वेलरीचे स्टॉल्स आहेत, काही खाण्यापिण्याचे स्टॉल्स आहेत, परत इथे ज्वेलरी आहे, क्लोथिंगचे स्टॉल्स आहेत. भरपूर काही तुम्हाला स्टॉल्स इथे बघायला मिळणार आहेत. काही फोटोशूटसाठी काढण्यासाठी सुद्धा पॉईंट बनवलेले आहेत वेगवेगळे. साईडला सुद्धा स्टॉल्स आहेत, 2 रो बनवलेले स्टॉल्स आहेत. इथे काही खूप तुम्हाला स्टॉल्स बघायला मिळतील. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत, तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता प्रत्येक स्टॉल्सला. नमस्कार, माझं नाव रसिका सावे आहे. माझा वूड कलर्स हा ब्रँड आहे. याच्यामध्ये सगळे हँडमेड प्रोडक्ट्स आहेत. याच्यामध्ये आता यावेळेस नवीन की होल्डर्स तयार केलेले आहेत, असे कपलसाठी. स्वामींचे आहेत. अगरबत्ती स्टँड आहेत, यावेळेला नवीन केलेले आहेत. काहीतरी युनिक आहे ना. हां, गिफ्ट द्यायला सुद्धा खूप सुंदर आहे. हे सगळे हँडमेड आहेत. हे नवीन आता फ्रीज मॅग्नेट्स तयार केलेत, फोटो फ्रेमवाले. हे फ्रीज मॅग्नेट्स आहेत. बुकमार्क्स आहेत. ऑप्शन्स भरपूर आहे. चाय लवरसाठी आहे, सरस्वतीचे सुद्धा आहे, दिव्या लाईफ सुद्धा आहे, वडापाव सुद्धा आहे, अन्नपूर्णा आहे, रांगोळी पट्टी आहे, फ्रेम्स आहेत. स्टार्टिंग 100 पासून स्टार्टिंग आहे. 100, 150, 200 पासून स्टार्टिंग आहे. ऑनलाईन तुम्हाला मिळेल. इन्स्टावरती माझं आहे वूड कलर्स. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8451802506. थँक्यू. हॅलो, माझं नाव दीप्ती हनीश नायर. मी पालघरहून आली आहे. माझ्याकडे बघा किड्स ब्रँड आहे, टायनी गिगल्स एक्सपोर्ट गार्मेंट्स. तर माझ्याकडे बॉर्न बेबी टू 10 इयर्सचे आहेत एक्सपोर्ट ब्रँडचे कपडे आहेत. तसंच माझ्याकडे टॉईज पण आहेत.
असे समर कलेक्शन्स माझ्याकडे आलेलं आहे. अशामध्ये फ्रॉग्स आहेत, मग अशा छोट्या डंगरीज आहेत, रॉम्पर्स आहेत, असे छोटे वेगवेगळे टॉईज आहेत. हां, ह्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन्स मिळतील. माझ्याकडे लावलेले आहेत ह्या लहान मुलांचे वेस्टर्न कपडे मिळतील, ऑप्शन्स आहे. आणि माझं स्टार्टिंग रेंज आहे 150 पासून स्टार्ट होतं ते 850 बजेट फ्रेंडली आहेत. आणि तुम्ही या युट्यूब या चॅनल डिस्काउंट मिळणार आहे, 10% डिस्काउंट. सगळ्यात जास्त आपल्याला फ्रॉक्स बघायला मिळतील, डंगरीज बघायला मिळतील, रॉम्पर्स बघायला मिळतील, अशा प्रकारचे ब्लँकेट, बेबी ब्लँकेट्स बघायला मिळतील, टॉईज बघायला मिळतील. टॉईजचं भरपूर कलेक्शन्स आहे आणि ड्रेसेस आहेत. इथे सुद्धा हे सगळे सेलमध्ये सुद्धा प्रोडक्ट्स आहेत. सो लाईक ह्याची रेंज एक्झॅक्टली हां मॅडम भरपूर आहे. या मी तुम्हाला माझं इन केस तुम्हाला जर ऑनलाईन घ्यायचं आहे तर हे माझं व्हिजिटिंग कार्ड आहे. तुम्ही या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझं पालघरमध्ये स्वतःचं शॉप आहे. माझ्या शॉपचं नाव आहे टायनी गिगल्स. हो देऊ शकतो, देऊ शकतो. छान छान. हो हे कापडापासून हे वॉशेबल आहेत, म्हणजे ह्याला तुम्ही वॉश केला तरी काही होणार नाही. हे बाळ तोंडातही घालू शकतो, ते वाचतात सुद्धा. सो असं काही रिस्क नाही त्याच्यावर. थँक्यू सो मच. इथे सुद्धा बघू शकता क्रोशेट पासून बनवलेल्या वस्तू आहेत, खूप छान छान आहेत आणि हँडमेड आहेत सर्व. ऑप्शन्स भरपूर सारे आहेत. जसं तुम्ही इकडून एंटर कराल ना, हे 2 रो तुम्हाला एकदम स्टॉल्स बघायला मिळतील. काही नाही का घरच्या वस्तू सोबतच किचनमधल्या लागणाऱ्या वस्तू, सोबत घरात लागणाऱ्या वस्तू, कपडे म्हणा, खाण्यापिण्याचे स्टॉल्स तुम्हाला या 2 रोमध्ये बघायला मिळतील. आणि इथे पुढे जे आहेत ते ॲक्टिव्हिटीज वगैरे होणार आहेत लहान मुलांसाठी. सोबत इथे सुद्धा साईडला थोडेसे स्टॉल्स तुम्हाला बघायला मिळतील खाण्यापिण्याचे. आणि इकडे बाकीच्या ॲक्टिव्हिटीज होणार आहे. व्हेज नॉनव्हेज काउंटरसुद्धा असणार आहे. 2 फूड काउंटर्स असणार आहेत वेगवेगळे. हे काही सेल्फी पॉईंट्स वेगळे बनवलेले आहेत. डी पासून आहे, डी फॉर डहाणू फेस्टिवल खूप छान बनवलेलं आहे. ते तुम्हाला शिवकालीन प्रदर्शन सुद्धा बघायला मिळणार आहेत. शिवकालीन प्रदर्शन आपण काय काय आपल्याला बघायला मिळते. तुम्हाला काही शिवकालीन जे आहेत ते प्रदर्शन लागलेले आहे. शिवकालीन काही वस्तू आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील इथे. तर तुम्हाला हिस्ट्रीची आवड असेल ना तर हे शिवकालीन प्रदर्शन सुद्धा अनुभवा. इथे तुम्हाला शिवकालीन वस्तू पाहायला मिळतील. शस्त्र म्हणा किंवा जे वापरण्यात येणाऱ्या वस्तू तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर शिवकालीनमध्ये तुम्ही जर हिस्ट्रीमध्ये जर आवड असेल ना तर याला सुद्धा व्हिजिट करा. जसं इथे बघू शकता तुम्ही प्रकार आहेत. काही जमदाड आहे, घातक शस्त्र आहे, जमदाड आहे, सोबतच शास्त्रांच्या माराच्या कक्षा, अस्वली काठ्यार आहे, इथे शास्त्राची वाहक करता आहे, शस्त्र आहे, विविध कालखंडातील छायाचित्र इथे बघितलेले आहे सोबतच. आणि सोबतच इथे बघू शकता शिवराई नाणी विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहेत. शस्त्रगाथा व शस्त्र विकास, पशु कुऱ्हाडीचा प्रकार, हैदराबादी तबर कुऱ्हाडीचा प्रकार, राजाचे छत्रपती शिवाजी महाराज, खूप सुंदर. तसंच इथे बघू शकता कोयत्याचे प्रकार लिहिलेले आहेत. सोबतच इथे ब्रिटिश तलवार आहे, त्यांची सुद्धा माहिती सुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळेल. इथे आहे विंचुवाचा मुठीची तलवार, भाला आहे, सर्व शस्त्रांची माहिती सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर या शिवकालीन प्रदर्शनाला सुद्धा भेट द्या. बाजूलाच आहे, तुम्हाला एंट्री केल्यावर बघायला मिळेल. आणि अजून भरपूर इथे काही आहे, सगळं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न नाही करू शकत, ते खूप मोठा होईल व्हिडिओ. तुम्ही इथे सुद्धा व्हिजिट करा. बघू शकता इथे काही लाईव्ह शो चालू आहे. इथे सुद्धा स्पेस बघू शकता, खूप मोठा असा स्पेस आहे. क्राऊड सुद्धा बघू शकता, पहिल्या दिवशीचा क्राऊड आहे, म्हणजे तुम्ही 2 दिवस विचार करू शकता किती सारा क्राऊड इथे असणार आहे. त्याच्यासमोरच तुम्हाला इथे व्हेज काउंटर तुम्हाला बघायला मिळेल. व्हेजसाठी लागणारं सर्व खाणं पिणं तुम्हाला इथे बघायला मिळेल. समोरच पुढच्या साईडला तिकडे तुम्हाला नॉनव्हेज काउंटर आहे. आणि व्हेज काउंटर्समध्ये बघू शकता भरपूर सारा स्पेस आहे. आणि लोक बघू शकता किती पहिल्याच दिवशी लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. खूप सारी गर्दी जमलेली आहे. उद्या सॅटर्डे आहे, परवा संडे आहे. भरपूर सारी गर्दी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. आणि खाण्यापिण्याचे स्टॉल सुद्धा भरपूर सारे तुम्हाला इथे खायला प्यायला मिळणार आहे. जागे जागेवर बघू शकता ना, इथे सेल्फी पॉईंट्स बनवलेले आहेत, खूप छान छान असे. तर तुम्ही फोटोज वगैरे सुद्धा क्लिक करू शकता. व्हेज काउंटरमध्ये तुम्हाला खूप सारे खाण्यापिण्याचे प्रकार, खायचं प्यायचा प्रकार तुम्हाला मिळणार आहे. इथे ब्लड डोनेशन कॅम्प सुद्धा चालणार आहे. जर तुम्हाला ब्लड डोनेट करायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा इथे कॅम्प चालवण्यात आलेला आहे. इथे या मेन मोठा स्टेज असणार आहे, जिथे भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज वगैरे होणार आहेत. ज्या काही ॲक्टिव्हिटीज होणार आहेत ना ते मी तुम्हाला स्क्रीनवर देईन, ते तुम्हाला स्टार्टिंगला सुद्धा पाहायला मिळणार आहेत. भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, मी तुम्हाला थोडक्यात तुम्हाला सांगू शकत नाही, पण भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज जे आहेत ते इथे होणार आहेत. बॉडी बिल्डिंग शो म्हणा किंवा फॅशन शो वगैरे म्हणा, सोबतच डान्स वगैरे, लाईव्ह शोज वगैरे सुद्धा इथे होणार आहेत. तर त्याच्यासाठी हे मोठंसं असं स्टेज बनवण्यात आलेलं आहे. काही बीच ॲक्टिव्हिटीज चालणार आहे. बीचवर काईट शो चालू आहे आता. आणि अजून साऱ्या ॲक्टिव्हिटीज वगैरे इकडे होणार आहेत. लहान मुलांसाठी सुद्धा आकर्षक असे त्यांना टाईम जाण्यासाठी सुद्धा ऑप्शन्स केलेले आहेत. कॅमेल रायडिंग वगैरे आहे,
सोबतच टॉय ट्रेन आहेत, भरपूर साऱ्या रेसिंग वगैरे चालणार आहे. सोबतच इकडे कार्यक्रम सुद्धा चालणार आहे. इथेच बघू शकता तुम्ही, इथे पॅराग्लायडिंग चाललं आहे आणि इथे काईट शो चालू आहे तिकडे. चला आपण थोडक्यात जाऊन बघण्याचा प्रयत्न करूया. बघू शकता तुम्ही इथे ना सँड आर्ट बनवलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा वगैरे आहे. खूप छान असं सँड आर्ट केलेलं आहे, चारही साईडने केलेलं आहे. इथे तलवार आहे, खूप सुंदर, खूप छान. वगैरे तुम्ही जर हा व्हिडिओ वगैरे बघत असाल ना तर 3 दिवसाचा सुट्टीचे आहेत, मस्तपैकी 3 दिवस प्लॅन करा. इकडे फॅमिलीसोबत या, इथे तुम्हाला स्टे फ्रेंड रिसॉर्ट्स वगैरे सुद्धा बघायला मिळतील. स्टेकेशन्स आहेत, 3 दिवस फॅमिलीसोबत मस्त मजा वगैरे करा. इकडे डहाणू फेस्टिवल एन्जॉय करा. साईडला तिकडे डहाणू बीच आहे, लहान मुलांसाठी भरपूर तुम्हाला ॲक्टिव्हिटीज बघायला मिळणार आहेत. बघू शकता इथे जम्पिंग ग्राउंड सुद्धा आहे, भरपूर सारे ऑप्शन्स आहेत लहान मुलांसाठी. तर 3 दिवस हे आहेत, 3 दिवस मस्तपैकी सर्व मुंबई घरांनी नक्कीच आपल्या फॅमिलीला घेऊन या. इकडे 3 दिवसाची मस्त अशी मज्जा घ्या. 3 दिवस आराम, थकाबाकीच्या जीवनातून आपल्या रोजमर्राच्या आयुष्यातून जरा 3 दिवस आपले छान आपल्या इकडे स्पेंड करा. बीचवर सुद्धा गर्दी बघू शकता, भरपूर सारी गर्दी आहे आणि मस्त की सनसेट चालू आहे. इथे तुम्हाला ना वेगवेगळे लहान मुलांच्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा बघायला मिळतील. भरपूर सारे ऑप्शन्स आहेत लहान मुलांचे. DIY आर्ट स्टुडिओज आहेत, जिथे तुमचे लहान मुलं येऊन इथे काही ना काही ऍक्टिव्हिटीज वगैरे करू शकतात. कॅम्पिंग सुद्धा लागलेलं आहे, भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. बघू शकता लहान मुलं खूप आनंद घेतात. सोबत इथे गार्डन सुद्धा आहे, इथे सुद्धा काही स्टॉल्स लावलेले आहेत, रेडीमेड ब्लाउजेस आहेत. इथे सुद्धा बघू शकता काही लाईव्ह पेंटिंग सुद्धा चालू आहेत. इथे सुंदर पेंटिंग केलेली आहेत आणि बाकी पण तुम्हाला बघायला भेटतील श्री स्वामी समर्थांचे वगैरे. तर इथे सुद्धा भेट द्या. काउंटर नंतर इकडे पाहू शकता, इकडे नॉनव्हेज काउंटर्स आहेत. जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांच्यासाठी इथे खाण्यापिण्याची सर्व सोय आहे. मोस्टली बीच साईड एरिया आहे, तर तुम्हाला नॉनव्हेजचं पूर्ण एकदम म्हणू शकता की भंडार आहे. भरपूर काही तुम्हाला नॉनव्हेजचे प्रकार तुम्हाला इकडे खायला मिळणारच आहे. व्हेजचे काउंटरसुद्धा भरपूर आहे. अक्षरशः पूर्ण हा एरिया त्यांच्यासाठीच आहे, नॉनव्हेज काउंटरसाठी आहे. समोरच हा व्हेज काउंटरच्या समोर तुम्हाला नॉनव्हेज काउंटर्स तुम्हाला बघायला मिळते. इथे मोस्ट आपला हा गावकरी हॉटेलसुद्धा आहे आणि बाकी पण काही हॉटेल्स आहेत तुम्हाला इकडे नॉनव्हेजमध्ये जे तुम्हाला खायला मिळतील. नॉनव्हेजचा एक पूर्ण हेवन म्हटलं तरी पण चालेल. आशा करतो मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. डहाणू फेस्टिवल 3 दिवस चालणार आहे, 20, 21 आणि 22 मार्चला. तर सर्वांना विनंती आहे नक्की डहाणू फेस्टिवलला व्हिजिट करा. वर्षातून एकदा डहाणू फेस्टिवल असतो, 20, 21, 22ला सकाळी 10 ते रात्री 10:30 वाजेपर्यंत. आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, खात पित राहा. बाय बाय.